एस टी महामंडळामध्ये गेल्या अनेक वर्षापासून काही बदल अपेक्षित होते आणि नुकसान जे होत होतं ते नुकसान भरून कसं काढायचं यासाठी काही उपाययोजना आम्ही केलेल्या आहेत आणि त्यानुसार प्रामुख्यानं 8 विभाग जे आहेत राज्यातील त्या 8 विभागांपैकी जालना, परभणी, बुलढाणा, भंडारा, गडचिरोली, अकोला, धुळे व वर्धा या विभागांमध्ये एस टी महामंडळ फायद्याचं होतं आणि उर्वरित 23 विभाग हे तोट्यामध्ये होते। त्यामध्ये नाशिक, कोल्हापूर, नागपूर, रत्नागिरी, सातारा, ठाणे हे असे मोठे विभागसुद्धा आहेत आणि याचं नुकसान का होतं, तोटा का होतो याच्यावर बैठक घेऊन आम्ही तोटा कसा आपल्याला भरून काढता येईल आणि एस टी महामंडळ फायद्यामध्ये कसं जाईल यासाठी आम्ही काही नियोजन करतोय आणि त्यामध्ये साधारणतः 1.5 ते 2 कोटी रुपये जो तोटा आहे हे भरून काढण्याचं उद्दिष्ट आम्ही या आर्थिक वर्षात दिलेलं आहे आणि तोट्यातील विभागाची सखोल चौकशी करून तोट्याची कारणीमासा काय आहे आणि त्यावर काय उपाययोजना करायचं ह्या विषयावर आम्ही चर्चा केली आणि त्यामध्ये मोठे विभाग सातत्याने तोट्यात आहेत तिथे चांगले कार्यक्षम अधिकारी देणे यासाठी आम्ही प्राथमिकता दर्शवलेली आहे। त्याचबरोबर नागपूरसारख्या मोठ्या विभागाला अकार्यकारी विभाग नियंत्रक दिलेला आहे, त्याला बदलण्याचा आजच्याच निर्णय आम्ही घेतलेला आहे। ज्या अधिकाऱ्याला कोणतेही आर्थिक आणि वैधानिक अधिकार नाहीत तो अधिकारी या प्रशासनावर आपली मजबूत पकड निर्माण करू शकत नाही, अशा अधिकाऱ्याला चांगल्या ठिकाणची पोस्टिंग वगैरे द्यायची नाही असाही निर्णय झालेला आहे। एस टी महामंडळाच्या अंतर्गत जे विभाग तोट्यामध्ये आहेत त्या तोट्यामध्ये असलेल्या सगळ्या डीसींना आम्ही आजच्या आज एमडींच्या सहीचं शोकस नोटीस आम्ही काढतोय। जर गरज पडली तर त्यांचा 1 महिन्याची वेतनवाढसुद्धा आम्ही रोखणार आहोत असा अतिशय गंभीर निर्णय आम्ही घेतलेला आहे, जेणेकरून सातत्याने आम्ही एस टी महामंडळाची भूमिका जी आहे ती अधिकाऱ्यांच्या कानावर घालून तोटा होऊ नये यासाठी प्रयत्न करावा, फायदा कसा होईल यासाठी प्रयत्न करावा असं आम्ही सांगत असताना सुद्धा जर त्यावर लक्ष देत नसेल तर अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याखेरीज आमच्याकडे आता पर्याय उपलब्ध झालेला नाही आणि तसा निर्णय आज आम्ही घेतोय। त्यामुळे अशा काही गोष्टी आहेत की जेणेकरून सातत्याने त्याच त्या जागेवर ते अधिकारी बसलेले आहेत, परंतु सातत्याने त्या डेपोमध्ये किंवा त्या परिसरामध्ये जर नुकसान होत असेल तर अशा अधिकाऱ्यांची ताबडतोब बदली करण्याचा निर्देशसुद्धा मी एमडीना दिलेले आणि तशा प्रकारचं परिपत्रक आज आम्ही एस टी महामंडळाच्या माध्यमातून काढतोय। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ठाणे आणि नाशिक विभागामध्ये एस टी बसेसच्या अपुऱ्या गाड्या आहेत अशा तक्रारी काही लोकांनी केलेल्या आहेत आणि त्यामुळे परवा एक दुर्घटना घडली होती आणि त्या दुर्घटनेमध्ये अवैध वाहतूक करणाऱ्या एका गाडीनं मध्ये 5 पॅसेंजरच्या ऐवजी 11 पॅसेंजर बसवले आणि 11ही पॅसेंजरचा दुर्दैवी मृत्यू झाला। आज ही घटना नाशिक किंवा ठाण्याच्या दरम्यान घडलेली आहे, परंतु भविष्यामध्ये अशा घटना महाराष्ट्रातील इतर ठिकाणी सुद्धा घडू शकतात। त्यामुळे जास्तीत जास्त बसेस ज्या ज्या ठिकाणी मागणी आहे आणि अवैध प्रवासी वाहतूक ज्या परिसरामध्ये होते त्या ठिकाणी बसेस वाढवून देण्याचा निर्णय आम्ही घेतोय, जेणेकरून त्या डेपोला मागणीनुसार जास्तीत जास्त बसेस देऊन अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्याचा प्रयत्न एस टी महामंडळाच्या माध्यमातून करण्याचा निर्णय आज झालेला आहे। नाही बघा, धमक्यांचे बरोबर आहे। मीरा भाईंदर पासून गेल्या 15 दिवसापासून आम्ही ही जी आमची टीम आहे ती पूर्णपणे पाहणी करते। तर शुक्रवारपर्यंत मला जी माहिती मिळाली होती जवळजवळ 2600 परवान्यांचं निरीक्षणसुद्धा आमचं झालं होतं आणि काही लोकप्रतिनिधींनी तक्रार केल्या, त्या तक्रारीच्या अनुषंगानं ही भूमिका परिवहन महामंडळानं घेतली की
काही चुकीचे जर प्रमाणपत्र दाखल करून परमिट घेतले असतील, लायसन्स घेतले असतील किंवा बॅच घेतले असतील तर त्याच्यावर कडक कारवाई करणं गरजेचं आहे. महाराष्ट्राचा तो नागरिक असणं गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये राहिल्याचं डोमिसाईल सर्टिफिकेट त्यानं सादर करणं गरजेचं आहे आणि ती जी कागदपत्र सादर केलेली आहेत ती कागदपत्र खरी आहे की खोटी आहे हे पाहण्याचा निर्णय RTOच्या अधिकाऱ्याने घेतलेला आणि त्यानुसार आमची ती कारवाई चालू आहे. मीरा भाईंदर शहरामध्ये ही कारवाई आम्ही 30 तारखेपर्यंत करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि मीरा भाईंदर शहरामध्ये केलेल्या कारवाईचा जो काही निकष आम्हाला मिळेल, रिपोर्ट मिळेल, त्यानुसार आम्ही 1 मेपासून राज्यामध्ये सगळीकडे ज्या ठिकाणी प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा आहेत किंवा टॅक्सी आहेत त्यांना मराठी येतं की नाही, ते मराठीमध्ये बोलतात का, त्यांना मराठी समजतं का, अशा प्रकारच्या माहिती घेण्याच्या सूचना मी माझ्या अधिकाऱ्यांना केलेल्या आहेत. जर कोणी चुकीच्या पद्धतीनं परमिट घेतलं असेल आणि खोटी कागदपत्र सादर केली असेल तर त्याचा परमिट किंवा त्याचा बॅच किंवा त्याचा लायसन्स तर त्वरित रद्द करण्यात येईल. परंतु त्याचबरोबर राज्य शासनाच्या 2019च्या जो GR आहे त्या GRनुसार महाराष्ट्रामध्ये प्रवासी वाहतूक करणाऱ्या ड्रायव्हरला मराठी येणं अनिवार्य आहे. परंतु त्या भूमिकेशी तडजोड कुठल्याही प्रकारे आम्ही करणार नाही, राज्य शासन करणार नाही, परिवहन विभाग करणार नाही. जर मराठी येत नसेल तर निश्चितपणे आम्हाला त्याच्यावर कारवाई करावी लागेल आणि त्या माध्यमातून आमचे RTOचे अधिकारी हे आता सगळीकडे 1 मेपासून पूर्ण राज्यामध्ये ती मोहीम आम्ही आखणार आहोत. परंतु एवढं मात्र 100% की महाराष्ट्रामध्ये जर व्यवसाय करायचा असेल ड्रायव्हरला मराठी येणं, मराठी समजणं बंधनकारक आहे, म्हणजे आहेच आणि त्यावेळेस काही तडजोड राज्य शासन करणार नाही. हा निकष काय प्रताप सरनाईकने आज परिवहन मंत्री झाल्यानंतर केलेला नाही आहे. हा निकष 2019 सालीच झालेला आहे आणि त्यानुसार कुठल्याही प्रकारे आम्ही त्या विषयावर मराठीच्या विषयावर तडजोड नाही. नाही, मला धमकी नाही आले, परंतु आमचे प्रसाद नलावडे नावाचे एक ARTO आहे मीरा भाईंदरचे आणि त्यांनी पोलिसांमध्ये गुन्हासुद्धा दाखल केलेला आहे. त्यावर पोलिसांची चौकशी चालू आहे. तो धमकी खरी आहे की खोटी आहे ते पोलिसांच्या तपासानंतर सिद्ध होईल. परंतु कुणीही कुठल्याही धमक्यांना बळी न पडता पूर्ण RTO अधिकाऱ्यांच्या पाठीमागे परिवहन डिपार्टमेंट किंवा परिवहन खात्याचा मंत्री म्हणून प्रताप सरनाईक ठामपणे उभा राहील. मराठीच्या बाबतीत कुठली तडजोड आम्ही निश्चितपणे करणार नाही. आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांना जे संरक्षण शासनाच्या माध्यमातून हवं आहे ते पूर्ण संरक्षण देण्याची भूमिका राज्य शासनाची आहे आणि परिवहन खात्याची आहे. आज संदीप देशपांडेंनी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये हे परवाने बॅच देण्याच्या बाबतीत त्यांनी बऱ्याच गोष्टी समोर आल्या की डोमिसाईल सर्टिफिकेट आहे हे ह्या कागदपत्रांची पूर्तता व्हायची आधीच अशा पद्धतीनं बॅच दिले गेलेले आहे आणि त्यांना आता अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की अनावधेनं हे सगळे प्रमाणपत्र देण्यात आहे. नाही, बघा, ती आता चौकशी करण्याची भूमिका आम्ही घेतलेलीच आहे. आता संदीप देशपांडेंनी आज पत्रकार परिषद घेऊन कशा म्हणजे का ह्याला दुजोरा दिला हे मला कळत नाही. कारण त्यांची जी आजची भूमिका ती आम्ही गेल्या महिन्यामध्येच त्यानुसार सगळी चौकशी चालू केलेली आहे आणि जे दोषी असतील त्या सगळ्या जे ड्रायव्हर असतील त्यांनी बेकायदेशीररित्या जर खोटी कागदपत्र सादर करून काही प्रमाणपत्र घेतले असतील किंवा परमिट घेतले असतील किंवा जर लायसन्स घेतले असतील, बॅच घेतले असतील तर ते रद्द करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. किंबहुना एवढंच नाही तर ज्या RTOच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा संगनमतानं जर असे काही परवाने दिले असतील तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याची भूमिका परिवहन मंत्री म्हणून मी घेतलेली आहे. फक्त एकच आहे की या निर्णयामुळे काही लोकांची दुकानं बंद होणार आहे एवढं मात्र नक्की. कारण हा निर्णय परिवहन मंत्री म्हणून आणि शिवसेनेचा परिवहन मंत्री म्हणून मी निर्णय घेतलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये जर मराठी येत नसेल, महाराष्ट्रामध्ये जर मराठी समजूत तुम्हाला घ्यायचं नसेल किंवा समजणार नसेल तर शेवटी आम्हाला हा आमचा निर्णय घ्यावाच लागेल. मला सांगा की महाराष्ट्रामध्ये तुम्ही एका बाजूला असं बोलताय परंतु तुम्ही साऊथमध्ये जा, आंध्रामध्ये काय परिस्थिती आहे, कर्नाटकामध्ये काय परिस्थिती आहे, तामिळनाडूमध्ये काय परिस्थिती आहे. प्रत्येक राज्यामध्ये त्या स्थानिक भाषेला प्राधान्य दिलं गेलेलं आहे. मग तिथे तुम्ही व्यवसाय करता आणि त्यांच्या भाषेमध्ये बोलतात. मग महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर तुम्हाला मराठी बोलता आलं पाहिजे, मराठी समजलं पाहिजे आणि जर समजत नसेल तर तुम्हाला व्यवसाय करण्याचा अधिकार नाही. पण मराठीशी तडजोड परिवहन मंत्री म्हणून मी करणार नाही. परंतु एक गोष्ट अजून आपल्या माध्यमातून मी प्रवाशांना सुद्धा सांगू इच्छितो की जर ड्रायव्हर मराठी असेल तरी काही आपले प्रवासी हिंदीमध्ये त्याच्याबरोबर बोलतात
किंवा हा ड्रायव्हर जो आहे, हा रिक्षा चालक आहे, हा टॅक्सी चालक आहे, तो हिंदी भाषिकच असेल, अशा पद्धतीनं आपला पॅसेंजरसुद्धा त्याबरोबर मराठी असतानासुद्धा हिंदीमध्ये बोलतो. तर माझं आव्हान आहे प्रवाशांना सुद्धा की तुम्ही जर मराठी असाल, की तुम्ही भले हिंदी भाषिक असाल, तरी जर ड्रायव्हर बरोबर तुम्ही मराठी बोलण्याचा प्रयत्न केला तर तो ड्रायव्हर त्या माध्यमातून तुमच्याशी मराठी बोलेल. त्यामुळे तुमची सुद्धा राज्य शासनाबरोबर तेवढीच जबाबदारी आहे, हे प्रवाशांनी सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. रिक्षा चालक असतील मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय आहेत, जसं आपण नागपूर आला आहे. आता यासोबतच जर आपण पाहिलं तर आता तुम्ही जो निर्णय त्याची अंमलबजावणी करताय तो खरंच खूप चांगला आहे. मात्र हे राबवत असताना किंवा सगळी तपासणी करत असताना विरोध होणार यात काही शंका नाही. मात्र जर अशा प्रकारचे काही विरोध झाले तर काय झालं, याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी देखील चर्चा आधी झालेली आहे का पुढे करणार? नाही, मला असं वाटतं की चर्चा करायची गरज नाही. हा प्रताप सरनाईकचा किंवा परिवहन खात्याचा निर्णय नाही आहे, हा राज्य शासनाचा निर्णय आहे. आणि राज्य शासनानं 2019 साली गॅझेट काढून GR काढून त्यानुसार ती अंमलबजावणी करण्याचे निर्णय हा दिलेला आहे RTOला. आणि प्रामुख्यानं ह्यात चुकीचं काय हो, महाराष्ट्रामध्ये मराठीची जर गळचेपी होत असेल आणि मराठीबद्दल जर लोक बोलत असतील की नाही आम्हाला महाराष्ट्रात पैसे पण कमवायचे आणि मराठी पण नाही बोलायचं, हे चालणार नाही ना. निदान परिवहन मंत्री म्हणून प्रताप सरनाईक तरी ते चालवून घेणार नाही एवढं मात्र नक्की. आणि मला माझ्या मुख्यमंत्र्यांविषयी आणि माझ्या उपमुख्यमंत्र्यांविषयी ठाम खात्री आहे, हा जो निर्णय आहे हा निर्णय राज्य शासनाचा असल्या कारणानं हा माझा वैयक्तिक निर्णय नाही आहे, हा राज्य शासनाचा निर्णय आहे. याच्यामध्ये अनेक वेळा असे प्रकार आले की मराठी माणूस परवाना घेतो आणि ती मग रिक्षा किंवा टॅक्सी जी असेल ती उत्तर भारतीय किंवा इतर भाषिक लोकांना ती चालवायला दिली जाते. त्यांच्या बाबतीत काही कारवाई केली जाणार का किंवा त्यांच्यावर नाही बघा, चालक असू द्या किंवा मालक असू द्या, जो त्या ड्रायव्हिंग सीटवर बसेल त्या प्रत्येकाला मराठी येणं बंधनकारक आहे. भले मराठी माणसानं रिक्षा घेतली आणि त्यांनी जर उत्तर भारतीय, बिहारी किंवा मारवाडी किंवा गुजराती किंवा अन्य भाषिक ड्रायव्हर जर ठेवला असेल तर चुकीचं काही नाही, तो व्यवसायाचा एक भाग आहे. परंतु जो त्या ड्रायव्हर सीटवर बसलेला असेल त्याला मराठी येणं अनिवार्य आहे. अजूनपर्यंत तर त्या बाबतीतला काही निर्णय झालेला मला कल्पना नाही. तुमच्या माध्यमातून मी सगळे TV वरच त्या बातम्या बघतोय. ज्यावेळेस निर्णय होईल त्या निर्णयावर विषयावर आम्ही बोलू. परंतु शेवटी बघा, त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे, हा पक्षांतर्गत प्रश्न असल्या कारणानं त्यावेळेवर मी प्रतिक्रिया देणं सुद्धा योग्य होणार. माझं नाव आहे की नाही, त्यामुळे काय आहे, अंजली दमानियाला ही सगळी नावं कुठनं मिळतात याची मला कल्पना नाही आहे. अजूनही काही लोकांची नावं येतील, काही लोकांचे फोटो येतील, ठीक आहे. बघा, या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांनी SIT स्थापन केलेली आहे. SIT स्थापन करून जास्तीत जास्त चौकशी करण्याची भूमिका ही राज्य शासनाची आहे आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची असल्या कारणानं ते ह्यावर योग्य तो निर्णय घेतीलच. परंतु शेवटी कोण कोणाची नावं घेतो, कोण कोणाचं नावं घेत नाही, त्यावर चौकशी अवलंबून नसते. सत्य घटनेवर आधारित जे काही पुरावे असतील त्या पुराव्यानुसारच ती चौकशी होते आणि चौकशी अंतर जे खरं आहे, जे खोट आहे ते लोकांच्या समोर येईल. तुमच्या पक्षातील जे शिवसैनिक आहेत ते दहशतीखाली आहेत का असा एक प्रश्न निर्माण झाला, कारण का ठाण्यामुळे अंतर्गत गटबाजीमुळे जीवघेणा हल्ला झाला, तर नाशिकमध्ये काही अज्ञातांनी शिवसैनिकांवरती हल्ला केलेला आहे. नाही बघा, ह्या काही घटना शिवसैनिक असू द्या किंवा सर्वसामान्य दुसऱ्या पक्षाचे कार्यकर्ते असू द्या, हे कुठे ना कुठे काही ना काही घडत असतं. परंतु छोट्या म्हणजे पक्षीय अंतर्गत काही वादविवाद, काही गटबाजी किंवा त्याच्यामुळे हे प्रकार घडत नाहीत. आपापसामध्ये काही दोन कार्यकर्ते किंवा दोन पदाधिकारी आपापसामध्ये वैयक्तिक त्यांचा काही संबंध किंवा काय त्यांची काय शत्रुत्व असतं, त्यामुळे ती गोष्ट होते. ते पक्षावर घेणं हे पण अयोग्य आहे. नाशिकमध्ये घडलेली घटना किंवा
ठाण्यामध्ये घडलेली घटना ही वैयक्तिक स्वरूपाची आहे, पक्षीय स्वरूपाची नाही आहे. दोन कार्यकर्ते आपापसामध्ये भिडले किंवा त्यांचं शत्रुत्व त्यांनी रस्त्यावर आणलं म्हणून काही तो पक्षाचा अंतर्गत प्रश्न होत नाही, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. फक्त हिंदीतून मराठी जे कॅरेक्टरपासून आलेले लिहित असतात त्याबाबत फक्त हिंदीतून महाराष्ट्र शासन के आरटीओ को हमने ऐसा निर्देश दिया है कि 2019 में राज्य शासन का गैजेट था और गैजेट के अनुसार महाराष्ट्र में टैक्सी चालक हो या रिक्शा चालक हो उनको मराठी आना अनिवार्य है, क्योंकि स्थानीय भाषा है. मराठी आना चाहिए, मराठी समझना चाहिए. वो इसलिए कि अगर पैसेंजर महाराष्ट्र का मैक्सिमम जो ज़्यादा पैसेंजर होते हैं वो महाराष्ट्र के होते हैं, मराठी बोलने वाले होते हैं, किसी को हिंदी भाषा का ज्ञान भी नहीं होता है, तो ऐसी परिस्थिति में अगर वो पैसेंजर के तौर पे अगर बैठेंगे तो उनकी जो भाषा है वो रिक्शा चालक या टैक्सी चालक है उसको समझना चाहिए. इसलिए राज्य शासन ने वो GR निकाला था, मगर उसका अमल नहीं हो रहा था. ऐसी बहुत सारी कंप्लेंट्स हमारे पास आए और हमने ऐसा निर्णय लिया, क्योंकि अभी 1 महीने से हम मीरा भाईंदर में वो सब छाननी कर रहे हैं और उसके दौरान जो भी हिंदी अगर कोई बोलता होगा और उसको मराठी नहीं आता होगा, ऐसे अगर हमारे पास कंप्लेंट आई तो उसको उसके ऊपर कार्रवाई करने का निर्देश हमने हमारे आरटीओ को दिया है. मीरा भाईंदर का 30 तारीख तक होने के बाद हम 1 तारीख यानी महाराष्ट्र दिन है, महाराष्ट्र दिन से राज्य के हर जगह पे हम ये जो हमारे आरटीओ है वो चेक करेंगे कि वो जो रिक्शा या टैक्सी चालक है उसको मराठी आती है या नहीं. अगर उसको आती नहीं रहेगी तो कार्रवाई करने का अधिकार मैंने आरटीओ के लोगों को दिया, क्योंकि अगर महाराष्ट्र में व्यवसाय करना होगा, महाराष्ट्र के लोगों को पैसेंजर के तौर पे अगर आपको लेके आने जाना होगा तो मराठी अनिवार्य है. और राज्य शासन का निर्णय, प्रताप सरनाईक परिवहन मंत्री होने के बाद यह निर्णय नहीं लिया गया, बल्कि राज्य शासन ने 2019 में ही यह निर्णय किया और अमल नहीं हो रहा था. इसलिए मैंने अभी ये जो हमारे आरटीओ को इंस्ट्रक्शन दे दिया और उसके ऊपर कार्रवाई होगी. अगर उनको मराठी आता नहीं होगा तो निश्चित रूप से वो जल्दी से जल्दी सीख ले और हमारे आरटीओ के अधिकारी जब भी आएंगे तभी उनके साथ मराठी में ही वो बात करें और मराठी वो जो बोलते हैं वो समझ लें. मगर महाराष्ट्र में अगर व्यवसाय करना होगा तो मराठी आना होगा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.